एक वाक्य बोलू का? जी दुष्ट असतात ना, डोळे झाकून त्याच्यावर कधीच विश्वास करू नका, ध्यानात ठेवा. कारण का? अरे विंचवावर किती विश्वास ठेवला तरी ते नांगी मारल्याशिवाय राहत नाही, एवढं ध्यानात ठेवा. तसं दुर्जन आणि विंचवामध्ये फरक नसतो. या जगामध्ये डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखं जग नाहीये दादा. किती चांगलं काम करण्याचं त्याने नाटक करू द्या, त्याला वाटलं एखादं तरी चांगलं काम करावं. बहिणीला दिलं, सासरी पोहोचत होता, आकाशवाणी झाली, पण मूळ पदावर आला ना तो. आता त्याला राग आला, डोळे लाल केले आणि देवकीचे केस धरले, खाली ओढलं रथाच्या, तलवार काढली, मारणार. हिचा मुलगा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत ठेवू कशाला? त्याने मारणार, तलवार काढली. वसुदेवाने मध्यस्थी केली, दादा मारू नको रे, तुला हिच्यापासून भीती नाही, मुलापासून आहे ना, ठीक आहे, मग एक काम कर, जेवढी झाली तेवढी तुला आणून देतो. रथ फिरवला, बंदीखान्यात ठेवलं. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव आहे कीर्तिवंत. आणि कंसाने एका क्षणासाठी विचार केला, मला 8व्यापासून भीती आहे, पहिलं मारून पाप कशाला करू. उचललं, बहिणीकडे घेऊन गेलं, सांगितलं, दीदी काय दादा हे घे तुझं तुला. देवकीने नेमका हातामध्ये घेतलं महाराज, त्याच्या डोक्यावर हात फिरवला. अरे आईला जर विचारलं, आई तुम्हाला तुमचं बाळ किती आवडतं, तर काय उत्तर द्याल तुम्ही? जीवापेक्षा जास्त आवडत असतं ते लेकरू. तिने डोक्यावर हात फिरवला, त्याला कुरवाळत होती, जवळ घेत होती. तेवढ्यामध्ये काय माहितीये का, पापाचा घडा भरावा लागतो ना. एखादा जर माणूस गावामध्ये लय माजल्यासारखं करीत असेल, गरीबाला त्रास देत असेल, ज्याला त्याला उलट बोलत असेल, लोक म्हणतात अजून त्याचा पापाचा घडा भरला नाही, भरू द्या. तसं याचा भरला नव्हता. आणि भरण्यासाठी पाप वाढलं पाहिजे ना. नारदजी आले, सांगितलं, कंसा ते कृष्ण आहे, वरून जसा काळा आहे तसा आतून काळा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. आठवा म्हणेल, पहिल्यांदा येईल, तुला संपवून टाकेल. काय करू महाराज? एक काम कर, वधी बाळक असे ठेवू नको, मारून टाक सगळे. गेला, देवकीच्या हातातला मुलगा घेतला, गरगर फिरवला, शिळेवरती आपटला. 1 2 3 4 5 6 6 मारले. 7वा योग मायेनं नेला आणि रोहिणी मातेच्या उदरात घातला नेऊन. आणि आता मात्र सगळीकडे महाराज 8व्या रूपाने परमात्मा जन्माला येणार आहे. आनंदी आनंद आहे, सगळ्या दिशा प्रसन्न आहेत. महिला गोकुळातल्या वृंदावनातल्या प्रसन्न आहेत, पुरुष प्रसन्न आहेत, तरुण मंडळी प्रसन्न आहेत का? अरे त्यांचा तारणहार जन्माला येणार आहे. अरे आपल्या घरी जर मुलगा जन्माला येणार असेल, सगळं कुटुंब आनंदित होतं ना. आज साक्षात देव जन्माला येणार आहे. ऐका ना, महिला पण प्रसन्न होत्या, साधू संत प्रसन्न होते, दिशा प्रसन्न होत्या, आकाश प्रसन्न होतं. ज्या चंद्रवंशात जन्माला येणार आहे तो चंद्राच्या आनंदाचा तर ठिकाणा नाही राहिला मला. सगळीकडे आनंदी आनंद. आणि आता आपल्याही मंडपामध्ये परमात्मा जन्माला येणार आहे. त्या कारागृह रूपी मंदिरामध्ये परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि शेवटी ती मूर्ती बोलली वसुदेवजीला, बाबा काय करा, मला इथं ठेवू नका. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही काम करा, मला नंद बाबाच्या घरी नेऊन पोच करा. आणि मग त्यावेळेला काय झालं माहितीये का, वसुदेवजीने डोक्यावरती घेतलं आणि महाराज गोकुळामध्ये यशोदा मैयाच्या घरी नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. निघाले डोक्यावरती घेऊन.